आत्महत्या का केली त्यांनी सांगितलं की शेतीसाठी कर्ज काढलं होतं, कर्ज फेडता आलं नाही आणि त्यावेळेला सावकारांनी घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अवधीचा पंचनामा केला, मुलीचं लग्न ठरलं होतं. ज्या माणसाची भांडी कुंडी बाहेर काढली जातात त्या घरातली मुलगी करायला नको असं व्याह्यांनी ठरवलं आणि लग्न मोडलं. ते माझ्या मालकाला सहन झालं नाही. एक दिवशी आला, इंजिनची वाटली आली, गटागटा झाला आणि जीव त्या ठिकाणी दिला. हजारो शेतकऱ्यांनी या प्रकारे जीव देण्याचं काम केलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्ज. त्यावेळेला काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, आम्ही सगळे एकत्र बसलो आणि ठरवलं काय वाटेल ती किंमत देऊ, पण शेतकऱ्याला कर्जबाजारी ठेवायचं नाही. त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे कमी करायचं. एका हुकमानं 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि एक नवीन रस्ता आज शेतकऱ्यांच्या सोबत दिलं आहे. पण हेच काम आज करण्याच्यासाठी मोदी सरकार व्यक्तींची तयार नाही आणि त्यामुळे निकाल हा घ्यायचा आहे. तुम्हाला मला ठरवावं लागेल, जे सरकार जे राज्य करते शेतकऱ्यांच्या विरोधात, जे राज्य करते महागाईला नियंत्रित ठेवत नाहीत, जे राज्य करते बेकारीला मार्ग काढत नाहीत, जे राज्य करते समाजाचा गरीब वर्ग, आदिवासी असेल, दलित असेल, महिला असतील त्यांचा सन्मान करत नसेल, काही राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होतात त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत असेल तर त्यांना सत्य राहून द्यायचं नाही आणि त्यांना सत्य राहून द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये श्याम फाटकांचं जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, त्यासोबतचं वचन दाबा, मोठ्या वचन त्यांना विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो, माझे अजूनही पार्लमेंटमध्ये काही दिवस आहेत. श्याम फाटकांना दिल्लीमध्ये पाठवा. आम्ही या जिल्ह्याचे जे जे प्रश्न श्याम फाटील सांगतील ते प्रश्न कसे सोडवायचे यासंबंधीचं सहकार्य, साथ माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची श्याम फाटकांना राहील आणि त्यासाठी त्यांचा विचार करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपतो.